असा मोर्चा या ठिकाणी होतोय, काय सांगाल, काय भावना आहे? ज्या प्रकारे पुतळा कोसळला, काय सांगाल, काय भावना? काय म्हटलं? ज्या प्रकारे हा राजकोट किल्ल्यावरती पुतळा कोसळलेला आहे, काय भावना आहे, काय सांगाल? ते एक स्पष्ट आहे की तो घाई गडबडीने बसवला होता आणि काळजी त्याची बरोबर घेतली नाही बसवताना. पण ज्या कमी वयाच्या अनुभवाच्या व्यक्तीकडे अशा प्रकारचा पुतळा बनवण्याची जबाबदारी दिली जाते, वय वर्ष 24 आणि अनुभव केवळ 2.5 वर्षांचा आणि पुतळा एवढा मोठा, सरकार खरंच याकडे खूप दुर्लक्ष करून हे सगळं बनवते का? नाही, आता त्यांनी काय केलं त्यावेळेस मला माहित नाही, पण दुर्लक्ष झालं हे निश्चितच आहे ना. नक्कीच आपण पाहिलं की हे होते छत्रपती शाहू महाराज, ज्यांच्याशी आपण नुकताच बातचीत केली आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही घटना अतिशय दुर्दैवी होती आणि त्या घटनेच्या निषेधार्थच या ठिकाणी शाहू महाराज हे सुद्धा आता या आंदोलनामध्ये या संपूर्ण सरकारचा निषेध करण्यासाठी दाखल झालेले आहेत. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.